पहले सलामी दो बल्लेबाज मैदान के अंदर चलते कम बॉक्स में करेंगे परिवर्तन, जुड़ेंगे आतिश पाटिल सर, मैन फ्रॉम पागोडे। थैंक यू। यस थैंक यू। सभी दर्शक और सभी मेहमान नवाज यहाँ पर उपस्थित सबका मैं तहे दिल से स्वागत करूंगा। शेखर दादा ट्रॉफी 2023 का एक शानदार खेल यहाँ पर चलता हुआ। फिलहाल रात के इस अंधेरे में फ्लड लाइट्स ऑन है और फिलहाल चलेंगे नया मुकाबला इस मैदान के अंदर। एक तरफ होगी फेट की टीम तो दूसरी तरफ होगी भूषण स्पोर्ट्स के गांव की टीम। तीन ओवरों का यह मुकाबला यहाँ पर खेला जाएगा। अभी यहाँ से 2 कदम पीछे ये ट्रॉफी और इस ट्रॉफी के ऊपर खुद की पहचान बनाने का एक मौका और इस मौके के ऊपर खरा उतारने के लिए दोनों टीमें यहाँ पर तैनात होंगी। 3 ओवर यानी कि 18 गेंदें, 18 गेंदें यहाँ पर भविष्य होगी दोनों टीमों का। दोनों टीमों ने एक शानदार खेल पूरे आज की इस रात में किया है। एक एक मुकाबला जीती हुई टीमें। प्रारंभी बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए सोहेल शेख और बंटी जोशी मैदान के अंदर और पहले गेंदबाज प्रफुल्ल ठाकुर यहां से दिखाई देते हुए, जिन्हें पिछले मुकाबले में मैन ऑफ द मैच का अवार्ड भी जीता था। कुछ चुनिंदा दर्शक मैदान के बाहर अभी तक मौजूद हैं, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। रुक करेंगे मैदान के अंदर। बैटल होगा, बड़ा मुकाबला, संघर्ष भी होगा, तालियों की आवाज भी होगी और बीच बीच में हमारे डीजे जेडी भी होंगे। प्रफुल्ल ठाकुर, तो टाइम वेस्ट ना करें, तुरंत मुकाबला शुरू करें। देखिए जनाब, जब हम एक प्रतियोगिता में हिस्सा बनते हैं ना तो दूसरे दिन का खेल शुरू करने से पहले काफी मशक्कत करनी पड़ती है। आयोजकर्ताओं को मेहनत करनी पड़ती है, तो उनको भी थोड़ी सी सहायता करें। पहली बॉल, फर्स्ट डिलीवरी। देखिए ताकत पूरी तरह से झुकी थी, लेकिन उतनी तजुर्बेदार गेंदबाज प्रफुल्ल ठाकुर, काफी बड़ा अनुभव उनके पास और अनुभव के तहत पिछले मुकाबले में गेंदबाजी भी अच्छी की थी और बल्लेबाजी भी अच्छी की। एक शानदार खेल, शानदार करियर उनका रहा है अब तक। बड़े दिग्गज खिलाड़ी, लेकिन उतने ही दिग्गज खिलाड़ी सोहेल शेख सामने खड़े हैं। अगली गेंद के लिए यहां पर तैयार होंगे। अगली गेंद यहां से स्ट्रेट हिट किया है, बिल्कुल गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। 1 बॉल ओवर दरो 4 रन। पहली गेंद यहां पर बिंदिया है, उसके दूसरी गेंद के ऊपर बचना है हसीनो। लो में आ गया एक कहलाते हुए बल्लेबाज सोहेल शेख के बल्ले से निकलता हुआ 4 रन। 4 रनों के साथ अंक यहां पर ओपन होते हुए यहां से गेंदबाज भी तैयार होंगे। फील्ड पोजीशन देखिए किस प्रकार जाल लगाया जा चुका है। अगली गेंद के लिए तैयार, शॉर्ट ऑफ लेन थी, गति परिवर्तन किया था, वहां पर खिलाड़ी मौजूद, फ्लंबल हुए, बाल बाल कोशिश की, लेकिन जब तक यहां पर फील्ड करते, गेंद को उठाते, थ्रो करते, तब तक 2 रन यहां से मुकम्मल होते हुए नजर आए। 2 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 6 रन स्कोर बोर्ड के ऊपर लगते हुए। 3 गेंदों में 6 रन, हर एक गेंद के पीछे 2 रन। ये देखिए बिल्कुल सूझबूझ के साथ गेंदबाजी। आपके पास गति होना तो गति का उपयोग भी होना चाहिए, क्योंकि आज तक हमने कई गेंदबाज देखे हैं जिनकी गति भी कम होना, उन्होंने सफल करियर बनाया है। तो फिलहाल गति नहीं है, लेकिन लाइन और लेंथ काफी अच्छी। इस बार देखिए बढ़िया गेंद, यहां से बल्ले का ऊपरी हिस्सा लगा और पहले विकेट का पतन आता हुआ, पहला झटका आरसीसी पेट टीम को।
हर एक इंसान के ठोकर में जमाना नहीं होता दोस्तों, जो काफी मशक्कत के साथ टाइमिंग मैनेजमेंट करते हैं ना, वही इतिहास के पन्नों में पढ़े जाते हैं। हुसैन बोल्ट सबसे दुनिया के सबसे सफल भागने वाले इंसान, चंद सेकंड में 100 मीटर हो 200 मीटर हो पूरा भागते हैं। लेकिन उनकी ही कामयाबी को हासिल करने के लिए उन्होंने अपनी उम्र के कई साल खर्च किए हैं। यहां से उड़ाया है, खिलाड़ी मौजूद है वहां पर और गेंद गई यहां से। देखिए विपुल ठाकुर तैनात थे, बिल्कुल जजमेंट नहीं था, गेंद गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। पहली ओवर यहां पर समाप्त होती हुई। पहली ओवर के बाद हमने देखा 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर लगते हुए 1 विकेट के नुकसान के साथ आउट होने वाले बल्लेबाज सोहेल शेख, जिनकी विकेट निकाली थी प्रफुल्ल ठाकुर, जिन्होंने मैंडेटरी पावर प्ले का फर्स्ट ओवर यहां पर पूरा किया था। एक सफलता के अनुसार 10 रन भी खर्च हुए हैं। तो बार बार यहां पर टाइम वेस्ट किया जा रहा है। हर एक ओवर के बाद टीम मीटिंग हो रही है। देखिए जनाब, अगर घड़ी के ऊपर निगाहें रखी जाए ना तो 2:30 हो चुके हैं और सबसे ज्यादा वक्त हमने किसी टीम का देखा है तो आज भूषण स्पोर्ट्स केगांव टीम ने काफी वक्त खाया है। तो थोड़ी सी सहायता करें, बार बार टीम मीटिंग ना करें, बार बार सलाह मशवरा ना किया जाए, कृपया सहकार्य करें। नए गेंदबाज विपुल ठाकुर के हाथों में यहां पर गेंद को थमाया जा चुका है। यहां से कितने रन बना पाएंगे, क्योंकि 10 के औसत के साथ यहां पर अच्छा रन रेट हम देख सकते हैं। अभी तक 12 गेंदों का खेल बाकी होगा और 12 गेंदों में कितने रनों को बनाया जाएगा ये आने वाले वक्त में यहां से पता चलेगा। अब तक देखा जाए तो ऑन स्ट्राइक बंटी जोशी और उनका साथ निभाते हुए नमित पगड़े नॉन स्ट्राइक गेंद के ऊपर। गेंदबाज तैयार विपुल, इस बार अच्छी स्ट्रोक, ओवर पिच डिलीवरी थी, स्लॉट में था और भेजा सीधे सीधे प्लॉट में 6 रन। परिंदा डाली के ऊपर बैठता है ना तो उसका जो आत्मविश्वास होता है ना वो डाली के ऊपर नहीं होता, खुद के पंखों के ऊपर होता है। और इसी प्रकार जब खिलाड़ी मैदान के अंदर आता है ना तो उनका भी विश्वास खुद के कंधों के ऊपर होना चाहिए। और खुद के कंधे मजबूत करते हुए बंटी जोशी के बल्ले से निकले 6 रन। 6 रनों के बदौलत टोटल स्कोर 16 रन 1 विकेट के नुकसान के साथ स्कोर बोर्ड के ऊपर एक अच्छा स्टार्ट मिला है और उस स्टार्ट को आगे चलकर बना रख पाएंगे या सवाल मन में पनपता हुआ नजर आएगा। बढ़िया तरीके से पिछले मुकाबले में भी आरसीसी पेट टीम ने रन बनाए थे, गेंदबाजी भी अच्छी की थी, एक बड़ी टीम को हराया था। अब सामने उतनी बड़ी दिग्गज टीम भूषण स्पोर्ट्स केगांव और पहले गेंदबाज विपुल अगली गेंद के लिए तैयार। ओवर पिच थी, अपील यहां से आती हुई अंपायर की उंगली ऊपर आएगी और 1 विकेट का पतन आएगा। जिस विकेट की तलाश थी उसी विकेट को निकाला विपुल ठाकुर ने। नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए तनवीर शेख फिलहाल मैदान के अंदर है। 3 ओवरों का यह मुकाबला चलता हुआ लगभग 8 गेंदों का खेल यहां पर समाप्त हुआ है और प्रोजेक्टेड स्कोर देखा जाए तो 3 ओवरों के बाद 36 रन दिखाई देते हुए
क्या इस रनों को हासिल कर पाएंगे। गेंदबाज तैयार, पहली गेंद के ऊपर छक्का खाया, लेकिन उसके अगली गेंद के ऊपर पलटवार किया, एक बड़े दिग्गज खिलाड़ी को वापसी का रास्ता दिखाया। अगली गेंद, यहां से अपील, एक और अपील थी, अंपायर के ऊपर कोई परिणाम नहीं। शायद उनका कहना था कि ऑफ स्टंप से ज्यादा बाहर, लेग बाइज के माध्यम से एक और रन यहां पर जुड़ेगा। अतिरिक्त रन स्कोर बोर्ड में बदलाव आएगा, 17 रन 2 विकेट के नुकसान के साथ। आप देख रहे हैं शिखर दादा ट्रॉफी 2023 पहली रजनी, पहली रात चांद तारों के साथ, फ्लड लाइट्स ऑन है और अभी तक देखा जाए तो कई चंद दर्शक यहां पर मौजूद। 2:34 यहां पर घड़ी के ऊपर चलते हुए। इस बार स्विच हिट किया, टाइमिंग प्रॉपर नजर आती हुई, वहां पर खिलाड़ी मौजूद नहीं है, गेंद गई है दर्शक दीर्घा के बाहर, एक बार फिर 4 रनों के लिए। के बावजूद यहाँ पर रनों का अंबार शुरू है और इसीलिए ये बल्लेबाज मैदान के अंदर आए थे। फील्ड पोजीशन में हल्का सा बदलाव 1999 में एक गाना बनाया गया था भारतीय टीम को चीयर करने के लिए कि ज्ञान योग अर्जुन से सीखो, बस मछली की आंखों को देखो, अंतिम पल तक जीत की आशा छोड़ो ना। अभी तक अंतिम पल आए नहीं है, लेकिन दोनों एंड से यहाँ पर आक्रमण जारी है। एक गेंद के ऊपर आक्रमण होता हुआ, बल्ले का शायद अंदरूनी हिस्सा लगा था, इस वजह से यहाँ पर ये रन बल्लेबाज के नाम के ऊपर जाएंगे। 22 रन 2 विकेट यहाँ पर स्कोर बोर्ड के ऊपर चलते हुए। अंतिम गेंद इस ओवर की, लगभग देखा जाए तो 7 गेंदें इस फर्स्ट इनिंग्स की बाकी हैं। गेंदबाज तैयार, इस बार पैरों के ऊपर गेंद थी, बढ़िया लाइन और लाइन लेंथ के साथ गेंदबाजी करते हुए विपुल ठाकुर ने एक और विकेट को हासिल किया, एक और झटका लगता हुआ। थैंक यू। लगभग 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ दोस्तों, 22 रन 3 विकेट के नुकसान के साथ अच्छा कमबैक किया। पिछले ओवर में देखा जाए तो छक्का खाया था पहली गेंद के ऊपर, लेकिन उसके बाद विपुल ठाकुर ने एक अच्छा स्पेल को समाप्त किया है। नए गेंदबाज जयेश पाटिल यानी कि जेपी कप्तान ने उनके हाथों में गेंद को थमाया है। पिछले मुकाबले में जेपी ने शानदार गेंदबाजी की थी, अच्छा कमबैक किया था। अब यहाँ पर उम्मीद होगी उनके ऊपर कि कम से कम रन खर्च करें, ताकि एक आशा की जो किरण होती है वो मन में नजर आए। 2 ओवर 22 रन 11 की औसत यहाँ पर रखी जा चुकी है। अंतिम ओवर स्ट्राइक एंड के ऊपर हम देख सकते हैं नमित पगड़े और उनका साथ निभाते हुए अविनाश वास्कर नॉन स्ट्राइक एंड के ऊपर। फिर पोजीशन डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ है, एक लॉन्ग ऑन, एक काउ कॉर्नर और एक डीप मिड विकेट। इस प्रकार 5 खिलाड़ी इस घेरे के बाहर सीमा रेखा की सुरक्षा के लिए, और 6 खिलाड़ी हम अंदर देख सकते हैं। एक बैकवर्ड पॉइंट है, फ्लाइंग स्लीप है, फर्स्ट स्लीप है, लेग स्लीप है, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, एक विकेट कीपर, खुद गेंदबाज। फील्ड की रचना इस प्रकार की जा चुकी है जयेश पाटिल के लिए। अगली गेंद शॉट ऑफ लेन थी, पुल करना चाहा, टाइमिंग से चुके, 1 रन तेजी के साथ भागकर पूरा किया। दूसरे रन की कोशिश यहां पर बनेगी, लेकिन तू मैं एक ही लेन के ऊपर 2 गाड़ियां आई और एक्सीडेंट हुआ। यहां से एक और विकेट चलती बनेगी मैदान से वापिस।
थैंक यू। 23 रनों के ऊपर चौथी विकेट का पतन आता हुआ। कॉलिंग नहीं थी, समय सूचकता की कमी नजर आई और दोनों खिलाड़ी एक ही छोर के ऊपर पाए गए। वहां से एक विकेट आउट होकर वापस मैदान से बाहर खिलाड़ी, नए खिलाड़ी मैदान के अंदर शहबाज शेख स्ट्राइक के ऊपर मौजूद रहेंगे। जयेश पाटिल तैयार। अगली गेंद, ये देखिए दूसरे खेलने का प्रयास किया था, शॉट ऑफ लेन थी, इंतजार कर रहे थे कि ओवर पिच आए, स्लॉट में आए, नजर आए, रडार में आए, लेकिन गेंदबाज ने इस गेंद को काफी दूर फेंका था, जहां से अगर बैकफुट पे आकर पुल लगाने की कोशिश करते ना तो इस गेंद के ऊपर रन बनाए जा सकते थे। लेकिन बल्लेबाज पहले ही मन में ये तय कर चुके थे कि मैं दूर से ही खेलूंगा। अगली गेंद, इस बार देखिए बढ़िया गेंद, लेकिन इस बार दिशा से भटके, व्हाइट बॉल का इशारा आता हुआ एक अतिरिक्त रन जुड़ेगा स्कोरबोर्ड के ऊपर। 24 रन 4 विकेट के नुकसान के साथ। अब फिलहाल यहां से देखा जाए तो आरसीसी पेट थोड़ी सी दबाव में नजर आएंगी, क्योंकि पिछले गेंदों में कई रन यहां पर घटाए जा चुके हैं। 14 गेंदों में 24 रन यानी कि उतना बड़ा आंकड़ा नहीं है। आने वाली 4 गेंदों में कुछ अच्छा कमबैक करना पड़ेगा, अच्छा आंकड़ा यहां पर लगाना होगा। इस बार ओवर पिच स्लॉट में थी और बिल्कुल प्रॉपर टाइमिंग नजर आई और गेंद गई सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। आज ना छोड़ूंगा तुझे दम दमादम, ये कहलाते हुए बल्लेबाज पिछली गेंद के ऊपर ओवर पिच थी और सीधे से लॉन्ग सीमा रेखा के ऊपर से उठाया। दर्शक दीर्घा में गेंद चली गई 6 रनों के लिए। अब 6 रनों के बदौलत टोटल स्कोर देखा जाए तो लगभग 30 रन 4 विकेट के नुकसान के साथ। अब तक देखा जाए तो 3 गेंदों का खेल बाकी रहेगा यहां से चलकर इस मुकाबले की फर्स्ट इनिंग्स का। जयेश पाटिल थोड़े से दबाव में होंगे। एक साइकोलॉजिकल प्रेशर रहता है जब किसी गेंदबाज के ऊपर आक्रमण किया जाता है। अब थोड़ा सा प्रेशर गेंदबाज के ऊपर। एक बार फिर उसी दिशा में बल्ले का फ्लो था, लेकिन इस बार गेंदबाज ने वापसी की, अच्छा कमबैक किया। बिंदी गेंद का खेल समाप्त होता हुआ लगभग देखा जाए तो 2.4 गेंदों के बाद 30 रन स्कोरबोर्ड के ऊपर लगते हुए आने वाली अभी तक फिलहाल 2 गेंदें इस फर्स्ट इनिंग्स ही बाकी रहेंगी। गेंदबाज तैयार। इस बार शॉट ऑफ लेन थी, हवा में गेंद के नीचे खिलाड़ी मौजूद, खूबसूरत जजमेंट वहां पर मौजूद है प्रफुल्ल ठाकुर। सुरक्षित हाथों में कैच और कैच को पूरा किया। विकेट नंबर 5 मैदान से वापिस। गेंद के ऊपर विकेट को देखा दोस्तों, ताकत पूरी तरह से इस्तेमाल की थी, लेकिन स्टिकर के नीचे यह गेंद लगी थी, इसी वजह से उतना टाइमिंग नहीं मिला, एलिवेशन नहीं मिला और इसी के कारण विकेट यहां से मैदान से वापस जाती हुई। नए खिलाड़ी मैदान के अंदर मंगेश आते हुए जो मौका लेंगे। अगली गेंद अंतिम रहेगी इस पड़ाव की, लास्ट बॉल दिस इनिंग्स। इस बार ओवर पिच थी, शॉर्ट मिड विकेट के दिशा में गेंद को खेला है, वहां पर खिलाड़ी मौजूद और डायरेक्ट हिट की संभावना थी, लेकिन दोनों रन आसानी के साथ पूरे किए। लेकिन बावजूद अंपायर की निगाहें पॉपिंग क्रीज के ऊपर थी, वहां से वन शॉट का चेक कर, क्रिटिकल वाटला तर रिस्की नको, चेक कर ना। चेक कर। चला तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली आहे।
चल धाव अगदी गृहीत धरली जाईल. पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये बॅट गेलेली आहे तेव्हा धाव ही गृहीत धरली जाईल. चला पंचांचा डिसिजन या ठिकाणी आलेला आहे. त्याला आपण अंमल करूया आणि सामना लगेचच आपण सुरू करूया. 18 चेंडू आणि टार्गेट जर आपण पाहिलं तर 33 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. आपण पाहतोय आरसीसी पेठ विपक्ष भूषण स्पोर्ट्स केगाव या दोन संघादरम्यान चालू असणारी एक बलाढ्य लढत. आणि अगदी या लढतीकडे जर पाहिलं ना तर हे दोन्ही संघ अगदी दावेदार मानले जातील आजच्या रात्रीला. या सामन्यानंतर टॉप 4 मध्ये दाखल होण्यासाठी या दोन संघांकडे पाहिलं जाईल, कारण दोन्ही संघांची ओळख फार मोठी आहे. आपण पहिल्या फेरीतून पाहिलं आहे येशीदेव दांडा संघ 2 सामने जिंकून पुढे आलेला आहे आणि त्यांच्या सोबत पुढचा सामना या दोन संघांपैकी होणार आहे. चला सामना सुरू करायचा आहे. मैदानामध्ये फलंदाज जाऊ द्या. 18 चेंडू 33 धावांचं लक्ष आहे. एका बाजूला गोलंदाजीची ताकद, दुसऱ्या बाजूला फलंदाज अनुभवानं कचाकाच भरलेले. चलूया आवाजाला देऊया पूर्ण विराम आणि वळूया आपल्या नजरा प्रवीण गायकर सरांच्या सुंदर अशा आवाजाकडे. असेल आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. तर 3 षटकामध्ये धावा झाल्या त्या अर्थातच तुम्ही पाहू शकाल 32 आणि विजयासाठी गरज असेल 11.00 च्या सरासरीनं 33 धावांची गरज असेल. त्याच्यानंतर शेवटची मॅच असेल आय थिंक पहिले 2 सामने जिंकले त्या अर्थातच येशीदेव 11 दांडा टीमच्या कॅप्टनला देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील येऊन कॉम्बॉक्समध्ये आमच्या स्टेज समोर थांबायचं आहे, कारण याच्यानंतर आपली शेवटची मॅच खेळली जाईल याची देखील आपण नोंद घ्यावी. स्ट्राइक एंडला फलंदाज तुम्ही पाहताय अर्थातच प्रफुल्ल ठाकूर आणि नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज तुम्ही हर्षद. मागच्या मॅच मध्ये प्रफुल्ल यांनी चांगली फलंदाजी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचे हिरो देखील बनले होते आणि तेच आता या डावाची सुरुवात करतील. आणि गोलंदाजी मार्क वरती येतोय तो अर्थातच आरसीसी पेठ टीमचा सहबाज शेख गोलंदाजी मार्क वरती.
भूषण स्पोर्ट्स 11 केगाव विरुद्ध RCC पेठ या दोन टीम मध्ये ही लढाई तुम्हाला पाहायला मिळते. भरपूर काही कमी धावेवरती थांबवलं होतं, परंतु शेवटच्या ओव्हर्स मध्ये आलेले दोन मोठे फटके त्याच्यामुळे हा टार्गेट थोडासा तुम्हाला एक चांगला पाहायला मिळतोय. एक षटकार आला या ओव्हर मध्ये आणि त्याच्यामुळे ही चांगली धावगती उभारली आहे. परंतु पाहूया मागच्या मॅच मध्ये ज्याने तडाखेमंद फलंदाजी केली होती तोच प्रफुल्ल ठाकूर पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपली तडाखेमंद खेळी दाखवेल का. पहिलाच बॉल शहबाज राईट आर्म ओव्हर द विकेटने पायाचा वेध घेणारा पहिलाच बॉल तुम्ही पाहिलात ऑन साइडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी बंटी जोशी उचलतील बॉलला तोपर्यंत एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 1 या धावसंख्येवरती. सूर्यबाई जेव्हा 3-3 ओव्हरचे सामने असतात त्याच्यानंतर मग 4 ओव्हरला 4 गोलंदाज. आता यांना एक विकल्प असेल, बंटी जोशी 1 ओव्हर टाकणार की जिशान टाकणार, सहबाज अरबाज 3 गोलंदाज त्यांना आता वापरावे लागतील. म्हणजे चारही त्यांचे गोलंदाज अगदी योग्य, परंतु प्रफुल्ल आणि हर्षल सारखे दिग्गज खेळाडू त्यांच्या समोर आहेत म्हणजे मॅच मध्ये मजा येईल. अरबाज, जिशान, शहबाज, बंटी जोशी हे तुम्ही सातत्याने गोलंदाज पाहताय. हर्षद खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. लो फुल टॉस बॉल स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न, कदाचित जर पायाला स्पर्श झाला असता तर मात्र खेळाडूला थोडीशी अडचण निर्माण झाली असती, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्यामध्ये अयशस्वी चेंडू तुम्ही पाहिलात. स्टंपवर आदळलाय आणि त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची समाप्ती होते. प्रति ओव्हर्स तुम्हाला 11 धावा पाहिजेत. जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात आणि शांत राहिल्याने त्या कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात आणि स्वतःवर जर विश्वास ठेवला ना तर तुमच्या अडचणी या आनंदात बदलू शकतात. चांगला फटका आहे, परंतु पुन्हा एकदा आपल्या फॉर्ममध्ये अडवण्याचा प्रयत्न करत होते. लॉंग ऑफचा खेळाडू 20 शेप मध्ये येऊन बॉलला अडकवेल. 2 धावा कंप्लीट व्हायला हव्या होत्या, परंतु एकच धाव त्या ठिकाणी मिळेल, कारण एक धाव तुमच्यासाठी महत्वाची असेल. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमी पाहायला मिळाली. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 या धावसंख्येवरती. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. 15 बॉल मध्ये बनवायचे आहेत 31 धावा. प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, प्रयत्न करण्यात चुकू नका, कारण हिम्मत नाही तर प्रतिष्ठा नाही आणि विरोधक नाही तर प्रगती नाही. गोलंदाज शहबाज, पुन्हा एकदा वेगवान बॉल, पायाचा वेध घेणारा चेंडू तुम्ही पाहिलात. लाऊड अपील केली गेली होती, पंच मात्र आपल्या निर्णयावरती ठाम असताना लेग बाईसचा या ठिकाणी पंच लेग बाईसचा इशारा आला. या ठिकाणी एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होईल आणि एका धावेच्या मदतीने धावा लागतायत 3. पॉवर प्ले मध्ये तुम्ही बॅटिंग करताय, पॉवर प्ले मध्ये तुम्हाला गॅप शोधावे लागतील, कारण ज्या पद्धतीने 2 खेळाडू तुम्ही पाहताय 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक लॉंग ऑफ आणि मिड विकेट हे 2 खेळाडू तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर पाहताय, परंतु त्या गॅप तुम्हाला शोधावे लागतील, कारण या ओव्हर्स मध्ये जर धावा आल्या तिथून पुढे तुम्ही सुखरूप तुमची वाटचाल करू शकता. फटका चांगला आहे, पॅचच्या रडार मध्ये आलाय. गरज होती मोठ्या फटक्यांची आणि प्रफुल्ल ठाकूरच्या हर्षद ठाकूरच्या बॅट मध्ये आलाय तडाखा. भूषण स्पोर्ट्स केगाव टीम साठी हा षटकार. मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचते तब्बल 9 या धावसंख्येवरती. आता मात्र इथे इरादे स्पष्ट केलेत फलंदाज हर्षद ठाकूर या खेळाडूला. वेगवान बॉल तुम्ही पाहिलात. यावेळीस निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि पाहता पाहता पहिलं षटक कंप्लीट होईल आणि पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते बिनबडी बाद असताना 9. आता विजयासाठी गरज असेल 12 बॉल आणि 24 धावींची गरज. नो टीम मीटिंग, लगेच फिल्डिंग लावून घ्या. दोन्ही संघ आता एकमेकांसाठी सांगत असतील जिंकू किंवा मरू, परंतु आमच्या अस्तित्वाची लढाई आम्हीच लढू. नो टीम मीटिंग, शॉर्ट टीम मीटिंग घ्या. RCC पेठ संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या. याच्यानंतर एक सामना अजून बॅलन्स असेल आणि रात्रीच्या बरोबर आता 3 वाजलेत, अगदी 4 मिनिटं फक्त बाकी असतील. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो लगेच फिल्डिंग लावून घ्या. वेळेचं तुम्हाला पालन देखील करावं लागेल. 12 बॉल आणि 24 धावींची गरज, म्हणजे जिथे प्रति षटकामध्ये 11 बनवायच्या होत्या तिथे आता प्रति षटकामध्ये 12 धावा बनवायच्या आहेत. दोन्ही टीम अगदी ताकदवर संघ. मागच्या मॅच मध्ये
प्रफुल्ल ठाकूर सामनावीर ठरले होते, परंतु या मॅचमध्ये त्यांची देखील कामगिरी तितकीच महत्त्वाची असेल. संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं ना, आयुष्यात जगण्याचा एक वेगळाच रुबाब येतो आणि हा रुबाब विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो तुमच्या व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो. असंच असतं क्रिकेटमध्ये. तुमचा खेळ तुम्हाला खऱ्या अर्थानं एक उंच लेवलला नेहमी खऱ्या अर्थानं घेऊन जात असतो. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, थककर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और तुझे मिलने का मजा भी आएगा. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलं पावले येतील कठीण प्रसंग, फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका. कारण या मैदानावरती तुम्हाला लढायचं आहे ना, तर तुम्हाला या मैदानावरती भिडायला देखील लागेल. चला, खूप उशीर होत आहे. आरसीसी पेठ संघ जास्त उशीर घेऊ नका. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय अरबाज शेख आलेत. पहिला षटक शहबाज शेखचा तुम्ही पाहिलात. आता अरबाज शेख रफ्तार के और एक सौदागर. ऑन साइडला चेंडू खेळून काढलेत. मिड विकेटला डीपला क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील नमित पगडे होते त्या ठिकाणी. नमित पगडेने मागच्या काही 2 वर्षांमध्ये अतिशय इम्प्रेसिव्ह केले. तुमच्या मैदानावरती त्याची आम्ही खेळी पाहिली. जेव्हा नाईट स्पर्धा झाली होती, काय दमदार फलंदाजी आणि मिडल ऑर्डर्सला येऊन तो नेहमी संघासाठी तारणा ठरत असतो. आणि आज मात्र त्यांनी देखील दमदार कामगिरी केली आहे. एक धाव मिळेल, धावा झाल्या 10, परंतु इथे हर्षद ठाकूर आणि प्रफुल्ल ठाकूर आपल्या संघासाठी एक चोख कामगिरी करत असताना कष्टाचे वावे चांदणे, यशाचा चंद्र दिसावा आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा. बॅकफुटवर जाऊन ऑन साइडला बॉलला स्लॅश केला. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. बंटी जोशी उचलतील बॉलला. एकेरी धावाने फरक पडणार नाही आरसीसी पे टीमला. त्यांना माहिती आहे चौकार षटकार वाचवायचे आहेत, परंतु फरक पडेल भूषण स्पोर्ट्स 11 केगाव टीमला. त्यांना सिंगल नाहीये, इथून चौकार षटकार पाहिजेत. कारण बिना सूरज डूबे कभी अंधेरा नहीं होता और वैसे बिना चौके छक्के दागे कभी मैच नहीं जीता जा सकता. इथे चौकार षटकार पाहिजेत भूषण स्पोर्ट्स 11 केगाव टीमला, तरच या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही या सामन्यामध्ये कमबॅक करू शकाल. अरबाज ओव्हर द विकेट. ऑफ साइडला फटका हवेत आहे, फसलाय, परंतु फेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफच्या वरून. सीमा रेषा पार आलेला हा षटकार. पॉवरफुल स्ट्रोक तुम्ही प्रफुल्लच्या बॅटमधून पाहिलेत आणि षटकार आलाय प्रफुल्लच्या बॅटमधून. 17 धावा झाल्यात. गरज असेल 9 बॉल आणि 16 धाव्यांची गरज. पिंपलाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. वादळांचं काय, ती येतात आणि जातात, मातीत घट्ट पाय रोवून उभं राहतं मात्र आलं पाहिजे. आणि तेच इथे दाखवत असताना हे फलंदाज वेगवान बॉल टाकण्याचा प्रयत्न, चुकी होते या ठिकाणी. कदाचित हा वाईट बॉल देखील आणि +4 आणि अडचणींमध्ये आता वाढ होते आरसीसी पेठ संघाच्या. जो संघ गोलंदाजीवरती दादागिरी प्रस्थापित करणारा, त्या संघामध्ये आता अडचणीमध्ये वाढ होत आहेत. 22 धावा गरज असेल, 9 चेंडू आणि 11 धावेंची गरज. कुणाला घाबरत ना. डीजे क्या बात आहे, अप्रतिम संगीत. आता कोण वन साइड हिरो होणार या मॅच मध्ये, आमच्या प्रेक्षकांच्या नजरा आता लागल्या असतील. फुल टॉस बॉल होता, लोअर फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढले. एक धाव कंप्लीट. दुसरा घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु माघारी पाठवले. त्याला माहिती आता धावा आल्या आहेत, त्याच्यामुळे एकेरी धावेने इथे संतुष्ट होत आहेत. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. 33 ताकदवर गोलंदाजी आरसीसी पेठ या टीमची पाहायला मिळते. संघाची धावसंख्या पोहोचते 23 या धावसंख्येवरती. 8 बॉल आणि 10 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 2 विकेट्समध्ये 2 खेळाडूंमध्ये ही चांगली पार्टनरशिप या ठिकाणी होत असताना धाडसी माणूस भीत नाही, भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत नाही, कारण या जगात ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. एश अँड टेकन, फलंदाज होईल बाद. निर्णायक क्षणी हा खेळ टिपलाय आणि निर्णायक क्षणी संघाला धक्का दिला केगावला अरबाज या गोलंदाजानं आणि फलंदाज बाद होत आहेत. ते अर्थातच हर्षद ठाकूर. बॅक टू द पॅव्हेलियन. गरज असेल 7 बॉल आणि 10 धाव्यांची गरज.
चला न्यू बॅटर लगेच जाऊ द्या मैदानात. नवीन फलंदाज येत आहेत भूषण स्पोर्ट्स केगाव टीम कडून निखिल मात्रे, न्यू बॅटर इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी हर्षद बाद झालेत. हर्षदने चांगले प्रयत्न केले होते परंतु बॅटची एज लागली आहे आणि चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय. तो अर्थातच जिशान शेख यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय. आता उर्वरित 7 बॉल महत्वाचे असतील दोन्ही टीमसाठी आणि 10 धाब्यांची गरज. गुड कमबॅक बॉलर अरबाज शेखच्या माध्यमातून तुम्हाला इथे पाहायला मिळाला. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. कदाचित तो जर पंजा आला नसता तर आरसीसी पेठ संघ अजून मजबूत स्थितीमध्ये आला होता परंतु नियतीपुढे कोणाचं चालतं. स्वीप करायचा होता, पॅड अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी. या एक एक चुका तुमच्यासाठी थोड्याशा या सामन्यामध्ये तुम्हाला भरपूर काही महाग ठरू शकतील. कारण ते सिंगल जरी घेतली असती 1 धाव आली असती परंतु निर्धाव चेंडू आलाय आणि 2 षटक कंप्लीट झाले. धावा झाल्या 23 आणि आता गरज असेल 6 बॉल आणि 10 धाब्यांची गरज. आरसीसी पेठ सारख्या बलाढ्य संघासमोर या भूषण स्पोर्ट्स केगाव टीमने टक्कर दिली आहे. परंतु आता पाहूया 6 बॉलमध्ये 10 धावा होतील की थांबवल्या जातील. तर जाऊया मॅचच्या दिशेने. आता गरज असेल 6 बॉल आणि तब्बल 10 धाब्यांची गरज. वॉट मॅच, चांगली मॅच तुम्हाला इथे खऱ्या अर्थाने पाहायला मिळते दोन या संघांमध्ये. तिसऱ्या फेरीमध्ये कुठला संघ दाखल होईल वाट पाहतोय तो अर्थातच येशीदेव 11 दांडा हा संघ. उरण परिसरातील हा संघ तुम्ही पाहताय. आज आंबिवली संघ पनवेल तालुक्यातील त्याने देखील चांगली कामगिरी केली होती परंतु त्या संघाला पराभूत व्हावं लागलं. आरसीसी पेठ संघ तुम्ही इथे पाहताय तो देखील मैदानावरती लढतोय परंतु केगाव संघाचा पारड जड म्हणता येईल. 9 विकेट सुरक्षित असतील. प्रफुल्ल ठाकूर सारखे फलंदाज मैदानावरती आहेत. गोलंदाज तुम्ही पाहताय जिशान शेखला. पहिला चेंडू कदाचित इथे मंगळ विकेटचा प्रयत्न होता. कदाचित पंच देखील त्या ठिकाणी वॉर्न करत असताना खेळाडूला 6 बॉल आणि गरज असेल 10 धाब्यांची. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने जिशान शेख एक नेहमी संकट समयी संकटसाठी धावून येत असतो परंतु ज्याच्याकडे अनुभवाची कुठलीच कमी नाही तो नेहमी भूषण स्पोर्ट्स केगाव संघाचा प्रफुल्ल ठाकूर. पहिलाच बॉल मिस टायमिंग, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज येत आहेत सेहबाज आणि माफ करा या ठिकाणी जिशान आणि पहिल्याच बॉलवरती दिलाय धक्का. तो अर्थातच भूषण स्पोर्ट्स केगाव टीमला. आज झाला तर न्यू बॅटर कुंजन ठाकूर आलेत फलंदाजीसाठी. 5 बॉल 10 धाब्यांची गरज. उगवणाऱ्या सूर्याच्या आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते आणि इथे तुम्हाला मात्र आता ती दौड बनावी लागेल. फलंदाज बाद झालाय. 5 बॉल 10 धाब्यांची गरज. सलामी फलंदाज दोन्ही आता प्रफुल्ल आणि हर्षद मात्र मैदानातून बाहेर गेलेत. कुंजन ठाकूर आणि निखिल मात्रेवरती जबाबदाऱ्या आल्यात. एवढा जवळ येऊन सामना सोडतात की काय. एक विकेट बाद झालाय. गोलंदाज सज्ज होतोय. मोठा फटका. क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून, भरपूर दूरवरून आणि जर हा झेल झाला असता ना तर कॅच ऑफ द नाईट हा झेल ठरला असता परंतु 2 धावा इथे कंप्लीट करतायत. 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 25 या धावसंख्येवरती.
4 बॉल आणि 8 धाब्यांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबाला देखील कमीपणा घ्यावाच लागतो. परंतु या दोन्ही सामन्यामध्ये तुम्ही पाहू शकाल रफ अँड टफ हाय व्होल्टेज सामना शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघ लढतायत. एवढ्या रात्रीमध्ये देखील अगदी झोप उडणारा हा सामना तुमच्या भेटीसाठी आलाय. सध्या रायगडमध्ये भन्नाट फॉर्म मध्ये नाईट स्पर्धेमध्ये चालणारा आरसीसी पेठ जाईल की भूषण स्पोर्ट्स केगाव संघ जाईल. हवेमध्ये झेल आलाय आणि झेल सोहेलच्या माध्यमातून टिपला गेलाय. फलंदाज सोहेल बाद. ये राजा सारखा मन अन मन सारखा राजा हाय. समाजसेवक भेटणारे ना. क्या बात आहे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. शेखर दादाचं हे गाणं तुम्ही ऐकलं. जनसेवक समाजसेवक अतिशय विचार केलात मित्रांनो. लहानांपासून थोरल्यांपर्यंत ज्यांचं प्रेम राहिलंय आणि नेहमी युवकांचे देखील प्रेरणास्थान राहिले ते शेखर दादांचं हे संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलेत. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 3 आणि गरज असेल 8 धावींची. 2 विकेट आतापर्यंत गमावलेत या ओव्हर्समध्ये. 2 धावा देखील आल्यात. झूठी शान के परिंदे ज्यादा फडफडाते हैं, बाज की उडान में कभी आवाज नहीं होता. अशक्य असं या जगात काहीच नाही. त्यासाठी फक्त तुमच्या ठाई प्रबल इच्छा शक्ती पाहिजे. जबरदस्त सामना. 3 बॉल 8. इथून तुम्हाला वाटचाल करावीच लागेल. इथून जर वाटचाल केली नाही तर मात्र जे स्वप्न तुम्ही घेऊन आला होतात ते स्वप्न कदाचित तुमचं अपूर्ण होईल. आरसीसी पेठ टीम जास्त उशीर घेऊ नका प्लीज. आपल्याला वारंवार आम्ही सूचना करतो. स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज तुम्ही लेफ्ट हँडर पाहताय ते विपुल ठाकूर आलेत आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज तुम्ही निखिल म्हात्रे. पाहूया काय होतंय. अगेन्स्ट लेफ्ट हँडर गोलंदाजाच्या विरुद्ध आता डावकुऱ्या हाताचाच देखील त्यांनी वापर केलाय. म्हणजे जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न इथे केलाय तो भूषण स्पोर्ट्स 11 केगाव टीमचे कॅप्टननं फलंदाज लेफ्ट हँडर पाठवलाय. परंतु पाहूया ज्या रणनीतीने मैदानावरती या बॅट्समनला पाठवलाय त्या रणनीतीमध्ये तो कामयाब होईल का. 3 बॉल आणि 8 धाब्यांची गरज. गोलंदाज सज्ज होईल जीशान शेख. वेगवान बॉल लाऊड अपील केली गेली होती परंतु या ठिकाणी नॉट आउट. 2 बॉल 8 धाब्यांची गरज. बघा डावकुऱ्या हाताचे तुम्ही फलंदाज आहात. मोठे फटके यायला हवे होते परंतु जिशानने दाखवून दिलाय जरी माझ्यासमोर डावकुऱ्या हाताचा फलंदाज असला तरी मी त्याला शांत ठेवण्याची ताकद आहे माझ्यामध्ये. तुम्हाला धर्म नाही तर कर्म करावं लागेल. जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. दोन्ही संघटनासाठी एकच म्हणून जीवनात कितीही प्रसंग आले तर तक्रार करू नका कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी अप्रतिम अभिनेत्यालाच देत असतो. कठीण रोल या बॉलवरती फलंदाज निभावेल की गोलंदाज. पुन्हा एकदा रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये व्यत्यय आलाय. गोलंदाजीच्या थोडासा रनवे विधामध्ये थोडासा व्यत्यय आलाय त्याच्यामुळे कदाचित बॅकअप प्लेन पुन्हा एकदा जातील गोलंदाजी मार्कवरती. कधी कधी हे चित्र तुम्हाला पाहायला मिळत आहेत की जेव्हा जेव्हा गोलंदाज रिलीज करत असताना त्याच्या रनवेमध्ये अडथळा येतो ना तेव्हा तेव्हा कधी कधी खराब चेंडू पडण्याचे संकेत जास्त असतात आणि त्याच्यामुळे कदाचित त्याने स्वतःला बॅकअप केलाय. जास्त उशीर न घेऊ प्लीज. आरसीसी पेठ पंच देखील तुम्हाला वॉर्न करतायत. तर 2 बॉल आणि 8 धाब्यांची गरज. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतील जीशान. एज बाहेरची लाती कडा लागली आहे. बॉटम एज लागलाय. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का आणि पाहता पाहता हा सामना आरसीसी पेठने आपल्या खिशात घातला की काय. आता 1 बॉल आणि 8 धाब्यांची गरज. संघाने त्यांना थांबवलं होतं. असं वाटलं होतं की भूषण स्पोर्ट्स केगाव संघ सामना जिंकेल
परंतु या अडचणी त्यांच्या समोर आल्या आणि पुन्हा ही संधी सातत्याने निर्माण होत नाही. आणि आत्तापर्यंतची केगाव संघाने जो सामना खेळला होता ना, एवढा पेठ संघाविरुद्ध कधी कुठल्या टीमनं आणला नव्हता. परंतु केगाव संघानं भरपूर चांगली फाईट दिली आहे, परंतु या 10 धावा काढण्यासाठी त्यांना भरपूर काही सहन करावं लागलं. याचं वैशिष्ट्य एक की गोलंदाजी भरपूर चांगली होते. तर यशीदेवी 11 दांडा संघाचे कॅप्टन आपण येऊन या ठिकाणी थांबा. एक बॉल 8 धाब्यांची गरज. स्क्वेअर लेग पंचांच्या जवळून चेंडूला फेकून दिलाय. डीप स्क्वेअर लेगला बॉलला अडवतील आणि सामना जिंकलाय. आणि आजच्या रात्रीमध्ये शेवटच्या फेरीमध्ये दाखल होतोय तो अर्थातच RCC पेठ क्रिकेट संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. यशीदेवी 11 दांडा संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच या.